पुण्यामधल्या वारजे इथल्या सिद्धेश्वर नगर परिसरामध्ये दुसरीत शिकणाऱ्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। काल रात्री हा मुलगा घराजवळ खेळत असताना 5 जण त्याला दगडखाण परिसरात घेऊन गेले आणि त्याच्यावर अत्याचार केला। या घटनेमध्ये चिमुरडा गंभीर जखमी झालाय आणि त्याला आयसीयू मध्ये भरती करण्यात आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 21 वर्षाच्या नितीन भंडारे, 23 वर्षाचा रवी पवार या दोघांना अटक केली आहे, तर इतर 3 आरोपी हे अल्पवयीन आहेत, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आम्ही एकत्रीकरण प्रयत्न केला बघायचा। इथं पण आलेलो होतो, इथं सांगितलं होतं त्यांनी वाचम्यांनी की इथं नाही म्हणून, मग आम्ही इथनं माघारी गेलो, पण एकत्रीकरण बघितलं मग नव्हता। नंतर थोड्या वेळानंतर ते इथं मारलं कोणी, नंतर मग ते आणून सोडलं तिथं मंदिरापाशी। त्याची तब्येत कशी? तब्येत आता थोडीशी बरी आहे, पण डॉक्टर म्हणते का तुम्ही सांगू शकत नाही। 60 मीटर अंतरावरती हा मुलगा रस्त्यावरती साधारण खदान जस्ट लाईक डोंगर जंगल टाईप भाग आहे, तिथून तो रडत असा रस्त्यावर मिळाला आणि तो त्या ठिकाणी घेऊन त्याने आईवडिलांकडे आणून दिलं। सदरवेळी मुलगा जखमी होता, काही बोलायच्या परिस्थितीत नव्हता, म्हणून त्यांनी तात्काळ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या ठिकाणी त्याला ॲडमिट केलं। सदर ठिकाणी त्याला तात्काळ गंभीर परिस्थिती असल्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात ताबडतोब दाखल केलं। सदरवेळी डॉक्टरांनी चेक केल्यानंतर त्याच्यावरती लैंगिक अत्याचार सुद्धा झाल्याचे समजले। चौकशी अंती काही थोडी माहिती आम्हाला मिळत गेली, त्या थोड्या माहितीच्या आधारे आम्ही यापर्यंत या घटनेच्या ह्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहे। त्यामध्ये 2 मेजर लोक आहेत, त्यांना आम्ही अटक केलेलं आहे, 3 मायनर आहेत, त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या पुण्यावरून आपल्या बरोबर आहेत। अरुण, अत्यंत धक्कादायक खरं तर ही घटना आहे। एका लहान मुलावर अशा प्रकारे अत्याचार झालेले आहेत, लैंगिक अत्याचार झालेत। 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले, दोघांना अटक केली आहे। याच्या पुढची आणखी काही अपडेट आली आहे का? मुलाची प्रकृती सध्या कशी आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या मुलाची प्रकृती आता स्टेबल असल्याचं सांगण्यात येत आहे। जवळच्याच हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहे। ज्यावेळी घटना उघडकीस आली त्यावेळी मुलगा एका धक्क्याखाली होता। तो कुठल्याच पद्धतीनं सांगू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता, त्याच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे देखील त्याला कळत नव्हतं। डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की या मुलाला केवळ मारहाण नाही तर लैंगिक अत्याचार देखील त्याच्यावरती झालाय आणि हे सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर मात्र लोकांकडनं त्याचे पालक जे आहेत त्यांच्याकडनं संताप व्यक्त होतोय। खुनास्पद असा हा प्रकार वारजे परिसरात घडला आणि त्यातनं आता 5 लोकांना ताब्यात घेतलं, त्यापैकी 2 लोकांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या आरोपींना जे आहेत ते दुपारनंतर पोलीस कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया केली जाईल। ठीक आहे अरुण, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून बरोबर होते। वारजे इथल्या सिद्धेश्वर नगरमधली अत्यंत धक्कादायक घटना, मानवतेला काळीमा फासणारी घटना। मुली तर राज्यामध्ये सुरक्षित नाहीयेत, मात्र लहान मुलं सुद्धा सुरक्षित नाहीये, हेच या घटनेतून आता पुढे येत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।